शिंदे गटासाठी आज कसोटीचा दिवस। सत्तांतरानंतरच्या पहिल्या कसोटीत शिंदे सरकार 5, 164 मतं मिळवून भाजप शिंदे गटाचे राहुल नार्वेकर विजयी, तर आज बहुमत चाचणीचं आव्हान। शिंदे फडणवीस सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचे संकेत। मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे नेते कार्यकर्त्यांना आदेश। नव्या सरकारच्या मंत्रिमंडळावर आज महत्त्वाची बैठक। संध्याकाळी 7 वाजता खाते वाटपावरती चर्चा होणार। बैठकीत फडणवीस, शिंदे आणि पियुष गोयल यांची उपस्थिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी आपल्या आमदारांसह ठाण्यात येणार। आनंदनगर येथे शिंदे आणि सर्व आमदारांचं स्वागत केलं जाणार। विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवारांचं नाव निश्चित होण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवार यांच्या नावाची चर्चा। राज्य शिवसेना भाजपचं सरकार सत्तांतर आणि बंडाचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधानसभेत वक्तव्य। समर्थक आमदारांना अनेक प्रलोभनं दाखवल्याचाही आरोप। शिवसेनेच्या 16 आमदारांविरुद्ध भरत गोगावलेंचं पत्र। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडनं भरत गोगावलेंचा प्रतोद असा उल्लेख। एकनाथ शिंदेंनी कानात सांगितलं असतं तर आम्हीच त्यांना मुख्यमंत्री केलं असतं। अजित पवारांकडनं शिंदेंना टोला। दादांकडून उदय सामंत, दीपक केसरकर यांचाही आवर्जून उल्लेख। आम्हाला धोका दिला, मुंबईला धोका देऊ नका। आरेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला। आरेमध्ये कारशेड उभारू नका, आदित्य ठाकरे यांची मागणी। औरंगाबादच्या नामांतरावरनं काँग्रेस हायकमांड नाराज। काँग्रेस विचारधारा आणि किमान समान कार्यक्रमाशी विसंगत भूमिका का घेतली? बाळासाहेब थोरात यांना हायकमांडकडनं सवाल। शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केलेत। आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेसाठी झोकून काम करू। खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। सरकारच्या पाठीशी 166 आमदार। भाजपचे 2 सदस्य आजारी असल्यामुळे अनुपस्थित। आज आम्ही विश्वासमताचा प्रस्तावही ठेवणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आरेतील काम पूर्ण होऊन वर्षभरात मेट्रो सुरू होईल। आरेतील काही आंदोलक पुरस्कृत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। बुलेट ट्रेनच्या प्रकल्पात राज्याच्या वाट्याला येणारा खर्च सरकार उचलण्याची शक्यता। ठाकरेंचा आणखी एक निर्णय। लवकरच शिंदे सरकार रोखण्याच्या तयारीत। खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं आणि रोख मदत द्या। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। खासदार नवनीत राणांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा। 40 आमदार गेले त्या दिवशीच महाविकास आघाडी सरकारचा पराभव झाला। हनुमान चालिसेच्या प्रभावामुळे 40 वर्षांपासून सोबत असलेले 40 आमदार गेले। नवनीत राणांचा टोला। शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच। आढळराव पाटील यांचं निलंबन मागे। सामनामधील बातमी अनवधानानं छापली। शिवसेनेचं स्पष्टीकरण। राज्यातील नव्या सरकारनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अण्णांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा। आज शिवसेनेच्या सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता सेना भवनात बैठकीचं आयोजन। मेधा सोमय्या बदनामी प्रकरणी संजय राऊत यांना समन्स। मेधा सोमय्यांकडनं राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल। आषाढीपूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपला। आषाढीचा कार्यभार सभापती म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सांभाळणार। आषाढी यात्रेसाठी देशभरातनं हजारोंच्या संख्येनं भाविक सध्या पंढरपुरात। आठवडाभर आधीच विठ्ठल दर्शनाची रांग पोहोचली गोपाळपूर पत्राशेडमध्ये। यंदा विक्रमी यात्रा भरणार असल्याचा अंदाज। आषाढीसाठी 2 वर्षांनंतर विठुरायाच्या लाडू प्रसादाची टेंडर विना विक्री सुरू। सांगोला रोडवरील एका शेडमध्ये लाडू बनवण्याचं काम सुरू। लाडूंमुळे भाविकांच्या आरोग्याला धोका होण्याची भीती। संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरवरनं निघून सराटीला थांबणार। पालखीमध्ये हजारो वारकऱ्यांचा सहभाग। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मुंबई पालिकेची 1 विंडो। गणेशोत्सव मंडळांना 23 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार। यंदाच्या वर्षी 100 रुपयांच्या शुल्कासह हमीपत्र बंधनकारक। मुंबईत यंदाच्या वर्षी पीओपीच्या गणेश मूर्तींना परवानगी। मात्र पीओपीच्या घरगुती गणेश मूर्तींना तलाव समुद्रात विसर्जनास मज्जाव। पालिकेकडनं कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध। कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळापाठोपाठ मध्य रेल्वेही सज्ज। मध्य रेल्वेकडनं 74 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय। चाकरमान्यांना दिलासा। राज्यात काल दिवसभरात 2962 नव्या कोरोना बाधितांची नोंद।
तर 3918 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यातले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.87%. मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय होणार. भारतीय हवामानशास्त्र विभागाची माहिती. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात सध्या समाधानकारक पाऊस सुरू. गेल्या 3 दिवसात 6 दिवसांसाठी पुरेल इतका पाणीसाठा जमा. यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसांनंतर पावसाची जोरदार हजेरी. दुबार पेरणीचं संकट टळल्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा. पालघरच्या वाडा तालुक्यातील देसई ते तिळसा या रस्त्याची पहिल्याच पावसात दुर्दशा. सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत बंद ठेवला जाणार. कल्याणजवळच्या जलशुद्धीकरण केंद्रात करण्यात येणाऱ्या दुरुस्तीमुळे नागरिकांची गैरसोय. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस ते खार रोड स्थानकाला जोडणारा नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा. मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीवर अखेरच्या दिवसापर्यंत 402 हरकती सूचना दाखल. या संदर्भात कार्यवाही करून 9 जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध होणार. कणकवलीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलर फोंडाघाट दाजीपूर खिंडे इथे अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. दुचाकी चोरांची टोळी. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. पोलिसांनी 4 आरोपींना ठोकल्या बेड्या. चोरी केलेल्या 5 दुचाकीही जप्त. अमरावतीमध्ये उमेश कोल्हे हत्या प्रकरणाविरोधात निषेध मोर्चा. सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात हजारोंच्या संख्येनं जमाव एकत्र येणार. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा निषेध करत हा जमाव शांततेत श्रद्धांजली वाहणार. चंद्रपूर जिल्ह्यातील ॲडव्होकेट दीपक चपटला यांना ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग ग्लोबल लीडर ही 45 लाखांची शिष्यवृत्ती. देशातील सर्वात तरुण वकील म्हणून नोंद. कोरोना काळात ग्लोबल वॉर्मिंग घटलं. वाढतं तापमान वाढ रोखण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणं गरजेचं. शास्त्रज्ञांची माहिती. भारताच्या तेजस लढाऊ विमानांना मलेशियाची सर्वोच्च पसंती. भारत आणि मलेशियाच्या शिष्टमंडळात तेजस खरेदी करार निश्चित करण्यासाठी वाटाघाटी. एअर इंडियाच्या नोकर भरतीला हजर राहता यावं यासाठी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी टाकली सिक लीव्ह. इंडिगोच्या 55% फ्लाईट्सना याचा फटका. हैदराबादमध्ये भाजप 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन. बैठकीच्या अखेरच्या दिवशी मोदींनी हैदराबादचा उल्लेख केला. भाग्यनगर. देशातील पुढची 30 ते 40 वर्ष भाजपचंच युग असेल. हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विधान. आज दिल्लीमध्ये 100व्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. केंद्रातील मोदी सरकारला फक्त काँग्रेस मुक्त नव्हे तर विरोधी पक्ष मुक्त भारत हवा. कपिल सिब्बल यांचा सरकारवरती निशाणा. तर न्यायव्यवस्थेत सध्या जे काही घडतंय ते पाहून माझी मान शर्मेनं झुकली. सिब्बल यांची खंत. ज्ञानवापी प्रकरणी आज वाराणसी जिल्हा न्यायालयात सुनावणी. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या प्रकरणी आजपासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.